खास करून मुलींसाठी त्यांना तर सांगितलेलं असतं की 2 वर्षात तुमचं काही झालं तर ठीक आहे, नाही तर घरी आले की लग्न लावून देणं, हे अटळ आहे. आणि हे महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या प्रत्येक गावाखेड्याची ही स्टोरी आहे, हे आपलं सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपलं करिअर करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारे शैक्षणिक पातळीवर चमकण्यासाठी या मुली ज्या आहेत त्या अधीर असतात असं म्हणायला हरकत नाही. पण त्यांना गायडन्स करायचं असेल तर नक्की काय केलं पाहिजे, किंवा आत्ता ज्या मुली बघतायत आपल्याला, ज्या गावखेड्यामध्ये पाड्यामध्ये आहेत, ज्यांना आपलं फ्युचर ब्राईट असावं आणि ते ब्राईट फ्युचर हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेतून मिळणार आहे अशी ज्यांची धारणा आहे, त्या सगळ्या मुलींना तुम्ही काय सांगाल? प्रथमतः त्या विद्यार्थिनीने आपण करिअर कशात करणार आहोत हे फोकस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ते 11वी-12वीला असेल किंवा 10वी नंतर ते पुढे येणार आहे. आणि मुळात ह्या विद्यार्थिनी, माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी काही पुस्तकं रेफर करून वाचणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी दैनंदिन जे काही न्यूजपेपर असतात, म्हणजे बऱ्याच वेळा मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बोलतो, त्यांनी सुद्धा काही पेपर जे आहे ते रेफर करत नाहीत. आज वाचला नाही, उद्या वाचला, अशा स्वरूपाचे ते कमेंट करतात, परंतु ते वाचतच नाहीत. मुळात जे काही चांगले दर्जेदार माध्यम आहे त्याच्यामध्ये अग्रलेख आहेत. कारण का, जर तुम्ही शनिवार रविवारची जरी पुरवणी वाचली महत्त्वाच्या पेपरची, तरी आपल्याला आकलन होते की समाजात नेमकं काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, आपले प्रश्न काय आहेत, याच्यावरती सुद्धा त्यांना बऱ्यापैकी माहिती मिळू शकते. त्यामुळं बहुतांश वेळा विद्यार्थी ग्रॅज्युएशन होईपर्यंत न्यूजपेपर आणि जे पुस्तकं आहेत, बेसिकली महापुरुषांचे असतील किंवा माहिती देणारे पुस्तकं आहेत, पुस्तकं खूप प्रकारचे मार्केटमध्ये आहेत, ते वाचणं खूप गरजेचं आहे. कारण काय झालं, या सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट ते गुगलला आणि ChatGPTला विचारतात आणि त्याच्यामुळे काय होतात, उत्तर गुगलकडे नसतात. त्यामुळे मात्र हो, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना माहिती होत नाही. त्यामुळे त्यांनी जर ह्या गोष्टी जर जाणून घेतल्या तर निश्चित, पूर्वी हे काही प्रकार नव्हता तरीही विद्यार्थी त्या प्रकारे जगत होते किंवा तशा प्रकारे शिक्षण घेत होते. आता सगळी व्यवस्था असेल तरी आपण त्याच मूळ गोष्टीकडे अडकून पडलो किंवा त्याच कोर्सेसला आपण अधिक प्राधान्य देतो. म्हणजे अनेक कोर्सेस असे आहेत की जे आपल्याला माहितीच नाही आहेत. तर त्यासाठी आपण प्रथमतः आपण बेसिक गोष्टी वाचल्या पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि मी जसं म्हणलं की मॅगझिन असेल, त्या विषयाचे ही असतील बुक्स जर रेफर केले, निश्चित तुम्हाला ही माहिती मिळू शकेल.